पाहणार आहोत की कर्ज ही सध्या बऱ्याच लोकांची प्रमुख समस्या बनत चालली आहे. मग त्याचे EMIचे हप्ते भरणे किंवा एक कर्ज मिटवण्यासाठी दुसरे कर्ज घेणे, जास्त टक्क्यांनी पैसे घेणे. तर एक तर कर्ज फिटेल हे काय आपण वास्तूचे किंवा कुंडलीचे उपाय केल्यामुळे, आणि मेन कर्ज कुठल्या प्रकाराने होतं त्याची प्रमुख कारणं आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपली एखादी नोकरी सुटते किंवा आपला कामधंदा बंद होतो आणि त्या ठराविक काळासाठी आपण जेव्हा उधारीचे पैसे घेतो किंवा कर्जाने पैसे घेतो आणि आपलं घर चालवतो, आपला उदरनिर्वाह चालवतो, मुलांची फीज भरतो, हे जेव्हा कर्जाचे योग आपले येतात ते केतू या ग्रहामुळे येतात. नंतर आपण आपल्या लग्नात काही खर्च करतो किंवा आपल्या प्रेयसीला, बायकोला काही महागडे गिफ्ट देऊन इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो, किंवा बार किंवा हॉटेलिंग किंवा लक्झरीज राहण्यामध्ये जे काही पैसे खर्च होतात आणि त्यामुळे कर्ज काढून ज्या गोष्टी होतात, तर ते कर्ज आपण मग बघतो ते शुक्र या ग्रहामुळे कर्ज झालेले आहे. जेव्हा आपला स्टेटससाठी आपण पैसे खर्च करतो की आपला मान सन्मान समाजात चांगला राहावा आणि दिखावापणा करतो, ते रवी या ग्रहामुळे आपलं कर्ज होतं. नंतर आपण काही स्पेक्युलेशन करतो, सट्टा करतो शेअर मार्केटमध्ये, आणि वेगवेगळ्या सट्ट्यामध्ये जे पैसे कर्जा रूपात घेऊन आपण घालवतो ते बघतो आपण मंगळ या ग्रहावरनं. आणि वेगवेगळे व्यवसाय ऍट अ टाइम करून आज आपण एखादा व्यवसाय करतोय, उद्या दुसरा करतोय, आणि कुठल्याच बिझनेसमध्ये आपलं नीट चालत नाही, आणि तेव्हा जे कर्ज होतं ते आपण बघणार चंद्रावरून बघतो. जेव्हा खोट्या महत्वाकांक्षापाठी आपण मोठे मोठे प्रोजेक्ट एकदम स्टार्ट करतो, सोशल मीडियावर खूप खर्च करतो, किंवा एखादा मूवी बनवतो आपण आणि त्याचे बरेच रिझल्ट येत नाही आपल्याला, आणि तेव्हा जो कर्ज होतं ते राहू या ग्रहामुळे आपल्याला कर्ज होतो. तसंच कुठली मोठी गोष्ट घ्यायचं, मोठं घर घ्यायची, मोठी जमीन घ्यायची, आपली ऐपत नसताना आपण या ज्या गोष्टी करतो, परत समाजात दिखाऊपणा करण्यासाठी कुठलीही गोष्ट काडी घ्यायची तर मोठी घ्यायची, आणि आपल्याकडे पैसे नसताना किंवा EMI नीट जाणार नाहीये हे माहीत असताना सुद्धा आपण केवळ दुसऱ्याचं बघून आपण करतो. ते जे होतं कर्ज ते गुरु या ग्रहामुळे होतं. जेव्हा कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती नीट नसेल तेव्हा ते आपल्याला कर्ज होतं. तसंच आपल्या कारखान्यात किंवा आपल्या कामामध्ये सतत वारंवार अडथळे निर्माण होणं, किंवा आपल्या स्टाफ आपल्याला चांगला न मिळाल्यामुळे आपण कारखान्यात किंवा कामात आपल्याला प्रगती न होणं, किंवा एखाद्या सर्व्हिसमध्ये आपली प्रगती न होणं, आणि जीवनातल्या बाकी गरजा भागवण्यासाठी आपण जे कर्ज घेतो ते शनी या ग्रहामुळे होतं. आणि आपल्या व्यापारात सगळे डिसिजन चुकीचे होणं, किंवा आपल्या डोक्यात व्यापाराच्या भलत्याच संकल्पना येणं, आणि जर आपल्याला 10 लाख रुपये पाहिजे असेल एखादा व्यवसायात तर त्याचं आपण 50 लाखाचं कर्ज घेणं, हे जे देतं ते बुध हा ग्रह देतो. तर याची कर्ज वेगवेगळ्या प्रकारची आहेत. आता कर्ज आपलं कमी कसं होईल किंवा मिटेल कसं, हे जर तुम्ही बघितलं आणि तुम्ही एक कागद पेन घेऊन स्वतः बसला आणि सगळे उपाय केले, तरी त्याचं मूळ कारण कर्ज मिटणार कसं, तर तुमचं इन्कम हे वाढलं पाहिजे तरच कर्ज मिटेल. कारण की रेग्युलर तुमच्या इन्कम मधनं तुमचे EMI जाणार किंवा व्याजाचे पैसे जाणार, पण मेन भांडवल मात्र मूळ मुद्दल तसंच राहतं, आणि ते येण्यासाठी तुमचं इन्कम मेन वाढलं पाहिजे. तर आता तुमचं मेन इन्कम वाढण्यासाठी ऍस्ट्रॉलॉजीमध्ये वेगवेगळे उपाय दिलेले आहेत. ही जी सगळी पूर्ण व्यवस्था आहे सृष्टीची, इथे वेगवेगळे घटक आहेत, आणि प्रत्येकाच्या पालन पोषणाची जबाबदारी ही देवाने घेतलेली आहे. आणि देवाने घेतलेली आहे म्हणजे तो कोणाच्या माध्यमातून ते करू इच्छितो. म्हणजे गायींचं पालन पोषण, तसंच माशांचं पालन पोषण, कीटकनाशक असतील काही त्यांचं पालन पोषण, धर्मशाळा, स्कूल, हॉस्पिटल, यांचं सगळी जी जबाबदारी कोणाची आहे मेन, तर मेन देवाची.
आणि तो प्रत्येकाला त्याचा हस्ते ते व्हावं हे बघत असतो. तर आपल्या कुंडलीत कोणाला दान करायचं किंवा कुठल्या देवाचं अधिष्ठान करायचं हे प्रत्येकाच्या कुंडलीत एक वेगळं लिहिलेलं पॅटर्न आहे. प्रत्येकाने हातात दोरा बांधला आणि हा एक तमुक मंत्र म्हणला तर सगळ्यांचं कर्ज मिटेल तर अजिबात असं नाहीये. ते फक्त इन्स्टाच्या व्हिडिओवरच मिटतं, पण प्रॅक्टिकली नाही मिटत. तर प्रत्येकाचा देव एक ठरलेला आहे, प्रत्येकाचा प्राणी ठरलेला आहे, त्यांनी काय करावं, कुठल्या देवाचं अनुष्ठान करायचं हे ठरलेलं आहे. तर ते आपल्याला एक बघायला पाहिजे आपल्या कुंडलीत कुठली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की कर्ज मिटण्यासाठी किंवा इन्कम वाढण्यासाठी 2 ग्रह खूप कारणीभूत आहे. ते म्हणजे पहिला ग्रह शनी आणि दुसरा ग्रह बुध. तर हे आपल्या कुंडलीत कुठल्या स्थानात बसलेले आहेत, कुठल्या राशीत बसलेले आहेत आणि त्या राशीमध्ये कुठल्या वस्तू ठेवल्या पाहिजे हे पण आपण वास्तूवरनं व्यवस्थित बघू शकतो. तसंच पैसे तुम्हाला जे देतात तर कोण देतात पैसे? तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे देतं ब्रह्मा, नंतर लक्ष्मी आणि गणेश या 3 देवता तुम्हाला खूप पैसे देतात. तर ब्रह्मांचं जनरल आपण पूजन करत नाही, तर त्यांचं गायत्री मंत्राचं जो जप आपल्याला अवस्थानात जी राशी आहे त्या राशीच्या स्थानात जाऊन तुम्ही बसून केला गायत्री मंत्राचा जप तर निश्चितच तुमच्या इन्कम मध्ये प्रमाणाबाहेर वाढ होईल. तसंच लक्ष्मी, महालक्ष्मी आणि गणेश यांची पण व्यवस्थित आराधना ही कशी करायची हे आपण सविस्तर मध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे आणि आता आपण परत निश्चितपणे बघू की महालक्ष्मीची आराधना जेव्हा आपण करतो की लक्ष्मी पूजनाच्या वेळेस किंवा नेहमी पैशाची जी आपण पूजा करतो तर प्रत्येकाला पैशाचं वेगवेगळं स्वरूप असतं. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीत नोटांमुळे पैसे येणार असतील, एखाद्याच्या कुंडलीत नाण्यांमुळे पैसे येणार असतील, एखाद्याच्या कुंडलीत सुटे पैसे, तर कोणाला चांदीमुळे पैसे येणार असतील, कोणाला सोन्यामुळे पैसे येणार असतील. तर ते आपली कुंडली डिसाईड करते आणि त्या पर्टिक्युलर गोष्टीचं जर आपण पूजन केलं तर निश्चितच आपल्याला पैशामध्ये भयंकर बढोत्तरी होऊ शकते. नंतर नवतारा चक्र जे आहे त्यात समजा तुमचं नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे तर शनीच्या मागे जी नक्षत्र असतात ती गुरुची असतात आणि ती तुमची अतिमित्र नक्षत्र असतात. तर ती गुरुची जी काही नक्षत्र आहेत किंवा गुरुची जी आराधना आपल्याला केली पाहिजे ती तुमच्या कुंडलीत मध्ये बघून आपण ठरवू शकतो की आपला अतिमित्र नक्षत्राची आराधना कशी करावी आणि कुठे करावी. आणि ब्रह्माजींची पूजा करण्यासाठी मी गायत्री मंत्रांचा उपाय सांगितलाच आहे. अजूनही असे छोटे छोटे उपाय ऐकून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा. काही अडचण असल्यास आमच्या ऑफिसमध्ये विचारा.